उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये भाज्या कमी येतात आणि त्यामुळे बायका हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सांडगे घालून ठेवतात। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याचं पण प्रमाण असतं। आंब्याचा रस आणि हे सांडगेची भाजी काय झक्कास होते। चला तर मग आपण हे अशा पद्धतीने आपण हे सांडगेची भाजी केलेली आहे। नमस्कार मंडळी, जयवीज किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला रेसिपीला सुरुवात करू। खोबरं घेतलं, लसूण घेतला, अद्रक घेतलं, तर आपण त्याची अगदी बारीक पेस्ट करून घेऊया। बघा मी खलबत्ता घेतलेला आहे। खलबत्त्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक घेऊन मी हे आता कांडून घेते। बघा अशा पद्धतीने हे अगदी बारीक करून घ्यायचं। लसूण, खोबरं, अद्रक हे अशा पद्धतीने हे पेस्ट करून घ्यायची। बघा अशा पद्धतीची ही पेस्ट झालेली आहे। चला गॅसवर मी कढई ठेवली। कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे। तेल आता गरम झालं। आता त्याच्यामध्ये हे सांडगे मी भाजून घेते। बघा अशा पद्धतीने हे सांडगे भाजून घ्यायचे। खमंग सुगंध येईपर्यंत आपण हे सांडगे भाजून घ्यायचे। अशा पद्धतीनं आपले जे सांडगे भाजले जातात तेव्हा त्याच्यावर थोडे थोडे असे डाग पडल्यासारखे दिसतात आणि अशा पद्धतीने हे सांडगे अगदी खमंग मध्यम आचेवर हे भाजून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने हे आपले सांडगे भाजत आलेले आहेत। आता बघा किती छान कलर तर आलेला आहे। अशा गोल्डन कलरमध्ये कलर येईल अशा पद्धतीने हे सांडगे भाजून घ्यायचे व्यवस्थितरित्या। बघा कलर चेंज झाला। बघा अशा पद्धतीने हे त्याच्यावर डाग झालेले आल्यासारखे वाटत आहेत। आता अशा पद्धतीने हे आपले सांडगे भाजून घ्यायचे। आता हे थोडे सांडगे मी बाजूला काढून ठेवते। बघा अशा पद्धतीने हे सांडगे भाजलेले काढून घेऊ, थंड करून घेऊ। गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं। 2 चमचे जवळपास तेल ओतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी टाकली। मोहरी आता बऱ्यापैकी तडतडली। त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले। आता जिरे सुद्धा तडतडलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं मी हिंग टाकून घेते आणि आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला। बघा अशा पद्धतीने हे टाकून घेतलेलं आहे आणि आता हे अद्रक, लसूण, खोबऱ्याचं जे आपण पेस्ट करून ठेवली होती हे पण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। आणि आता खोबरं व्यवस्थितरित्या भाजलं। त्याच्यामध्ये मी हा कांदा टाकून घेतला। आता हे व्यवस्थितरित्या कांदा, खोबरं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं। बघा आता आपल्या कांद्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। बघा आता त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं थोडंसं, हा काळा मसाला टाकला, हा गरम मसाला टाकला आणि त्याला थोडं मिक्स करून घेतलं। आता बघा अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे, भाजलेला आहे आता आपला मसाला। त्याच्यामध्ये आपण हे भाजलेले आपले हे सांडगे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतले। आता हे सांडगे पण थोडे मसाल्यामध्ये भाजून घेतले, शिजवून घेतले आणि आता त्याच्यामध्ये हे पाणी ओतून घेऊ। आता हे मिक्स डाळीचे सांडगे आहेत। मिक्स डाळीचे सांडगे असल्यामुळे ह्याला पाणी भरपूर लागतं। चना डाळीचे किंवा मुगाच्या डाळीचे सेपरेट आपण सांडगे घालतो त्याला तेवढं पाणी लागत नाही, पण ह्या सांडग्याला पाणी जास्त लागतं म्हणून आपण हे पाणी भरपूर ओतून घेतलेलं आहे। आणि हे उकळे आल्यानंतर जे सांडगे मी काढून ठेवले होते त्याला बारीक कुट्टा केला त्याचा आणि हे बारीक केलेलं कूट मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, जेणेकरून हे आपली भाजी रबरबीत होईल, लतपतीत होईल। अशा पद्धतीने मी हे बारीक केलेलं सांडग्याचं कुट्टा पण टाकून घेतलेला आहे। जर आपण हे सांडगे जर आपण भाजून नाही घेतले आणि असंच जर आपण पाण्यामध्ये टाकले तर हे सांडगे विरघळण्याची शक्यता असते, म्हणून हे सांडगे भाजूनच घ्यायचे। आता आपली रेसिपी तयार झालेली आहे। चला आपण सर्व करून घेऊया। एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये मी हे आता आपली सांडग्याची भाजी सर्व करून घेत आहे। बघा अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा,
खात राहा, मजेत राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.